महाराष्ट्राचे सध्याचे राज्यकर्ते हे शेतकऱ्यांचे शत्रू. सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल. कर्जमाफीचं गाजर दाखवून निवडणुका जिंकल्या. कर्जमाफीवर मात्र मौनच. सामनातनं सरकारवर टीका. यानंतर एक बातमी सविस्तर बघूयात. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे असं साकडं घालण्यासाठी कोल्हापुरातले सगळे शेतकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत. या शेतकऱ्यांबरोबर काँग्रेस नेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी पांडुरंगाकडे जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द. मोर्चा काढला, आंदोलन केली. या सरकारला जाग यायला तयार नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावरून वरवंटा फिरवणाऱ्या या सरकारला सुदबुद्धी दे म्हणून आम्ही विठ्ठलाला साकडं घालणार आहे. आणि हे साकडं घालत असताना विठ्ठलाला सांगणार आहे, या सरकारला सुदबुद्धी दे. आणि या सरकारला जर सुदबुद्धी देणार नसाल तर आम्हाला यांच्या विरोधात लढण्याचं ताकद दे, यांच्या विरोधात लढण्याचं बळ दे. यासाठी आम्ही विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी निघालो आहे. विठ्ठल आपल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि शक्तीपीठ मार्ग हा रद्द करेल. या पांडुरंगाच्या पायी चरणी आम्ही आमची अर्थ भावना घेऊन जात आहोत. बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आज हा शेतकरी हजारोच्या संख्येनं पंढरपूरला निघालेला आहे. या मुख्यमंत्र्याला शेतकऱ्यांच्या अर्थभावना, शेतकऱ्यांचा आक्रोश, रस्त्यावरचा संघर्ष हे दिसत नाही आहे. आणि त्यांना त्या पाषाण हृदय मुख्यमंत्र्यांना पाजर फोड आणि आमच्या शेती वाचवायसाठी आम्हाला बळ दे ही भूमिका घेऊन आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला आज निघालेलो आहोत. या शक्तीपीठ विरोधात आम्ही आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरला रवाना होत आहोत. निश्चितच आम्हाला हे पांडुरंगाचा आशीर्वाद मिळेल व शक्तीपीठ रद्द होईल असा आम्हाला विश्वास आहे. शक्तीपीठ महामार्ग नको अशीच आमची भूमिका आहे अशी